महापालिका प्रशासन भ्रष्टाचाराच्या धुंदीत आहे। उद्या शहर आगीत जळून खाक झाले तरी यांची पैशाची मस्ती कमी होणार नाही, कारण 3 वर्षे खा खाल्ले, सत्ताधाऱ्यांशी हात मिळवणी करून ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी लुटले। ना कुठली विचारणा ना कोणती चौकशी। प्रशासकीय काळात ज्यांची खुशामतखोरी केली तेच पाठीशी असल्याने आता तर खुला परवानाच मिळाला। कामे न करताच फायली क्लिअर झाल्या। 3 वर्षाच्या प्रशासकीय काळातील सर्व कामांची सखोल चौकशी झाली तर डोळे पांढरे होतील। आता तर विरोधक पुरते खच्ची झालेत। सगळेच अलबेल आहे, ना कोणाला खेद ना खंत। आज इतका संताप आला तो केवळ एका कारणासाठी। कुदळवाडी चिखली परिसरात सकाळी 10च्या सुमारास एका भंगार मालाच्या गोदामाला लागलेली आग। शेजार पाजारची गोदामे सुद्धा पेटली आणि आगीचे लोट अवकाशात झेपावताना पाहणारे लोक घाबरले होते। भीषण आगीत अक्षरशः त्या गोदामाचे पत्रा शेड वितळले। धुराचे लोट वाऱ्यामुळे संपूर्ण परिसरात पसरले आणि आकाश काळवंडले। 2 तास 10-12 बंब सतत पाणी ओतत होते, मात्र आग विझत नव्हती। हे दृश्य पाहिल्यावर भ्रष्ट प्रशासन, अग्निशमन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे असे वाटले। गेल्या 4-5 वर्षात कुदळवाडीची अक्षरशः भंगारवाडी झाली। वर्षात किमान 20-30 वेळा आगीच्या मोठ्या घटना होतात। प्रशासन तेवढ्यापुरते कारवाईचे नाटक करते आणि 2-4 दिवसात विसरून जाते। शहरातील आगीच्या घटनांचा आढावा घेतला तर हे प्रशासन किती बत्तड आहे ते समजेल। अख्खी कुदळवाडी बेकायदा भंगार गोदामांनी व्यापली आहे। आग लागली की नोटीस देतात, सर्वेक्षण होते, पंचनामे होतात, जुजबी सूचना केल्या जातात आणि परिस्थिती जैसे थे होते। धोकादायक कचरा, रसायनयुक्त कचरा, रबर, कापड, कागद, पुठ्ठे, टायर, जुनाट लाकडी साहित्य, खोके अशा भंगार मालाचे डोंगर आहेत। एकाही गोदामानं किंवा दुकानात कुठेही आग प्रतिबंधक यंत्रणा नाही। हजारो एकराचा परिसर असा बकाल कंगाल झालाय। पालिका, पोलीस आणि राजकीय कार्यकर्ते हप्ते घेऊन या बेकायदा कामाकडे दुर्लक्ष करतात। काही नेते मंडळी प्रोटेक्शन मनी घेऊन संरक्षण देतात। शेकडो आगी लागल्या, मात्र प्रशासन अजूनही शहाणे झालेले नाही। चिखलीच्याच पूर्णानगरला एका माळेवजा दुकानात आग लागून 4 जणांचे कुटुंब जळून खाक झाले। तळवडे येथील मेणबत्ती की फटाका दारूच्या कारखान्यात आग लागली आणि 9 लाडक्या बहिणींची जळून राख झाली। वाल्हेकरवाडीत कोळशाच्या वखारीला आग लागली आणि 2 कामगार गुदमरून मेले। एकाकडे हे अग्निशमन विभागाचा परवाना होता ना साधी यंत्रणा होती। मध्यंतरी मुंबईत रूफटॉप हॉटेलात लोक होरपळून मेले, तेव्हा शहरातील अशा हॉटेलांचे सर्वेक्षण झाले। 90 वर अशी हॉटेले आढळली। मेलेल्याच्या मड्यावरची लोणी खाणाऱ्या प्रशासनाने त्यांना नोटीस काढली आणि कारवाईची धमकी दिली। 8-10 खोके मिळताच कारवाई बंद पडली। कुदळवाडीतील हे भंगार गोदाम मालक सुद्धा तेच करतात। कारवाईचा बडगा आला की प्रशासनाचा तोबरा भरतात आणि तोंड बंद करतात। आजवर एकही माईकालाल पैदा झाला नाही की जो या गोदामांवर कारवाई करेल। अगदी हिंदुत्ववादाची झूल पांघरलेले सुद्धा इथे नांगी टाकतात। प्रशासन अजून किती लोकांच्या मरणाची वाट पाहणार आहे हा प्रश्न आहे। जाब विचारणारे नागरिक नाहीत, सभागृहात धारेवर धरायला नगरसेवक नाहीत आणि दुसरा कोणाचाही अंकुश नाही। आगीच्या घटना किती झाल्या, किती लोकांचे जीव गेले, किती संपत्तीची राख झाली याचा लेखाजोखा दरवर्षी प्रसिद्ध केला पाहिजे। प्रदूषणाच्या नावाखाली दुकान थाटलेल्या प्रशासनाला यातले काहीच दिसत नाही। राज्यातील सर्वात प्रदूषित शहर झाल्याचे दरवर्षी छापून येते। पाणी, हवा प्रदूषणात शहराचे आरोग्य धोक्यात आहे। प्रशासनाचे ब्लॅकमेलिंगचे धंदे जोमात आहेत। धुळीकण वाढले म्हणून बिल्डर्सला नोटीस काढायची आणि पैसे वसूल करायचे। आगीसाठी रूफटॉप हॉटेल मालकांना नोटीस काढायची आणि मांडवली करायची। भंगार गोदामांना नोटीस काढायची आणि माघार घ्यायची। शहरातील हजारो बेकायदा बांधकामांना नोटीस पाठवायची आणि पेटी खोके आले की दुर्लक्ष करायचे। अनेक दाखले देता येतील। आज किमान आग लागली त्या निमित्ताने जाब विचारायची वेळ आली आहे। आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील आणि त्यांची टीम खरोखर मनावर घेणार आहेत का हा प्रश्न आहे। उपाययोजना करण्यासाठी फक्त चौकात फवारे उडवणारे। पिंपरी चिंचवडच्या चिखलीमध्ये पुन्हा एकदा गोडाऊनला भीषण आग लागली आहे। घटनास्थळी महानगरपालिकेची 9 अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत। काही किलोमीटर अंतरावर धुरांचे लोट दिसत असल्याने ही आग मोठी असल्याचं बोललं जात आहे। चिखलीत अनेक अनधिकृत गोडाऊन आहेत। भंगार व्यावसायिकांवर कारवाई करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे, परंतु चिरीमिरीसाठी महानगरपालिकेचे अधिकारी अनधिकृत आणि बेकायदेशीर गोडाऊनवर कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे। चिखलीमध्ये नेहमीच आगीच्या घटना घडतात। आज 10च्या सुमारास चिखली कुदळवाडी येथे गोडाऊनला भीषण आग लागली आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण 9 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत। आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दल करत आहे। चिखलीमध्ये मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसाय आणि गोडाऊन असल्याने त्या ठिकाणी नेहमीच आग लागते। यावर महानगरपालिकेने कायमचा तोडगा काढणे देखील गरजेचे आहे, कारण आजूबाजूला नागरी वस्ती आहे। अनेक नागरिक हे चिखली परिसरात राहतात। या आगीच्या धुरापासून त्यांच्या आरोग्याला धोका देखील उद्भवू शकतो, हे नाकारता येत नाही।